चॅप्टर 4 ज्योमेट्रिक कन्स्ट्रक्शन मधलं आपल्याला थर्ड सेक्शन मध्ये आपण एक लास्ट पॉइंट या ठिकाणी विचार घेतोय. सेक्शन फर्स्ट आणि सेक्शन 2 व्हिडिओ आपण याच्या अगोदर अपलोड केलेले ते पाहण्यासाठी संपदा क्लासेस यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. सेक्शन थर्ड मध्ये आपल्याला टेंजंट ड्रॉ करायचे, परंतु मागच्या याच्यामध्ये सेकंड सेक्शन मध्ये आपण सर्कलवरचा पॉईंट दिलो, त्यातनं पास होणारे आपण टेंजंट ड्रॉ केले. आता सर्कलच्या आउटसाईडचा पॉईंट आपल्याला दिलेला असणार आहे, त्यातनं पास होणारे आपण टेंजंट ड्रॉ करायचे आहेत. टायटल असं आहे, टू कन्स्ट्रक्ट टेंजंट टू अ सर्कल फ्रॉम अ पॉईंट आउटसाइड दी सर्कल. म्हणजे आपल्याला आउटसाईडचा पॉईंट दिलेला असणार आहे, त्या ठिकाणी आपल्याला त्यातनं पास होणारे आपल्याला टेंजंट हे ड्रॉ करायचे आहेत. जे आपण थर्ड चॅप्टरमध्ये एक थेरम बघतोय, त्या थेरमचाच यूज करून या ठिकाणी आपण हे कन्स्ट्रक्शन करतोय असं म्हटलं चालतंय. एक्झाम्पल दिलेलं आहे, 4.2 मधलंच एक्झाम्पल आहे. याच्यामध्ये ड्रॉ अ सर्कल विथ सेंटर पी अँड रेडियस 3.4. आपल्याला पी हा सेंटर दिलेला आहे, 3.4 सेंटीमीटरचा रेडियस देऊन त्या ठिकाणी सर्कल ड्रॉ करायचं आहे. टेक पॉईंट क्यू ॲट अ डिस्टन्स 5.5 सेंटीमीटर. म्हणजे आपल्याला क्यू हा पॉईंट जो आहे तो सेंटरपासून किती डिस्टन्सवर आहे ते डिस्टन्स आपल्याला दिलेलं आहे. फ्रॉम दी सेंटर कन्स्ट्रक्ट टेंजंट टू दी सर्कल फ्रॉम पॉईंट क्यू. क्यू या पॉईंटमध्ये पास होणारे आपल्याला टेंजंट ड्रॉ करायचे. आता यासाठी आपल्याला नेमकं काय करायचं, पहिल्यांदा एक सर्कल तुम्ही काढू शकताय. सर्कल दिलेलं आपण 3.4 सेंटीमीटरचं तेवढं रेडियस घ्यायचा आणि एक सेंटर पी हा घेऊन त्या ठिकाणी आपण सर्कल ड्रॉ करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला पी पासून क्यू पर्यंतचं जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स आपल्याला दिलेलं आहे, तेवढ्या डिस्टन्सचा आपल्याला सेगमेंट ड्रॉ करायचा आहे. 5.5 सेंटीमीटरचा आपल्याला सेगमेंट ड्रॉ करायचं आहे. सेकंड स्टेपमध्ये आपण असं करूया, पी पासून क्यू पर्यंतचे डिस्टन्स आहे हा एक आपण सेगमेंट ड्रॉ केलेला आहे, क्यू हा पॉईंट या ठिकाणी दाखवलाय. त्या दोन्ही मधला डिस्टन्स दिले 5.5 सेंटीमीटर. जे आपल्याला पी हा सेंटर आहे तर क्यू हा त्याचा आउटसाईडचा पॉईंट आहे. नंतर आता आपल्याला काय करायचं की हे जे दोन पॉईंट आपल्याला मिळालेले आहेत, म्हणजे नेक्स्ट स्टेपला कन्स्ट्रक्शन काय करायचं बा, की तुम्हाला क्यू या पॉईंटमधनं पास होणारे टेंजंट ड्रॉ करायचे. एक टेंजंट या बाजूला येईल तर दुसरी टेंजंट आपल्याला या बाजूला येईल. मग ते काढण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की हा जो सेगमेंट मिळालेला आहे, जे 9th स्टँडर्डमध्ये आपण एक कन्स्ट्रक्शन केलं होतं, सेगमेंटचा परपेंडिक्युलर बायसेक्टर आपण ड्रॉ केलं होतं, तीच मेथड इथे या ठिकाणी यूज करायचं आहे. म्हणजे तुम्हाला पी आणि क्यू हे जे दोन पॉईंट आहेत याच्यातलं मोर दॅन हाफ डिस्टन्स घ्यायचं आहे. साधारणतः पी पासून इथपर्यंतचे डिस्टन्स घेतलं की ती मोर दॅन हाफ डिस्टन्स होते. पी या पॉईंटवर ठेवून वरच्या बाजूला तसंच खालच्या बाजूला हे आर्क मारून घ्या. पुन्हा तेच डिस्टन्स क्यू या पॉईंटच्या ठिकाणी ठेवायचे आणि याला इंटरसेक्ट करणार आणि याला इंटरसेक्ट करणारा आर्क मारून घ्यायचा आहे आणि त्यातनं पास होणारी लाईन आपण ड्रॉ करायची आहे. या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल, पी क्यू हा जो सेगमेंट आहे, पी क्यू या सेगमेंटचा आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करत असताना पी पासून मोर दॅन आपण हाफ डिस्टन्स घेतले, या ठिकाणी आर्क मारलेले, तसंच खाली आर्क मारलेले. तेच डिस्टन्स ठेवून आपण क्यू हा पॉईंट घेतलेला आहे. इथून आपण याला इंटरसेक्ट करणार आणि याला इंटरसेक्ट करणारा आर्क मारायचा आहे आणि यातनं पास होणार ही लाईन ड्रॉ केलेली, ही लाईन जी आहे इट मीन्स पी क्यूचा परपेंडिक्युलर बायसेक्टर असणार. आता ही लाईन या सेगमेंटला या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करते, याला एखादं जादा नाव देऊया यम. यम हा सेंटर कन्सिडर करायचा आहे. यम पासून पी पर्यंतचं किंवा यम पासून क्यू पर्यंतचं डिस्टन्स इक्वलच असते. यम हा सेंटर घेऊन यम पासून पी पर्यंतचं डिस्टन्स घ्या आणि पुन्हा दुसरं एक सर्कल तुम्ही काढा. हे दुसरं सर्कल त्या दोन्हीही पॉईंटमधनं पास झालेलं पाहिजे, म्हणजेच ती फिगर या पद्धतीने मिळेल. यम हा सेंटर घेतलाय, यम पासून पी पर्यंतचा आपण डिस्टन्स घेतलाय आणि या ठिकाणी आपण हे सर्कल ड्रॉ केलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला यम हा सेंटर असल्यामुळं साहजिकच पी पासूनचं डिस्टन्स जे घेतलेलं आहे त्यानुसार हे क्यू मधनं देखील पास होणार आहे. आणि मग त्याच्यानंतर पुन्हा तुम्हाला एवढंच करायचं आहे की हे सेकंड काढलेलं जे सर्कल आहे ते फर्स्ट सर्कलला एका पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करते. हा एक पॉईंट आहे, त्याला सपोज आपण ए कन्सिडर केला, हा दुसरा पॉईंट आहे त्याला आपण बी कन्सिडर करायचा आहे. या पद्धतीनं हे दोन्ही पॉईंट आपल्याला या ठिकाणी पडले आणि यातनं पास होणारी फक्त लाईन ड्रॉ करायची आहे. म्हणजेच आपण क्यू आणि ए हा पॉईंट यातनं पास होणारा रे काढून घ्या, म्हणजे ही फर्स्ट टेंजंट झाली. तसं क्यू आणि बी या पॉईंट पास करणारा त्यातनं सेकंड टेंजंट घ्यायची, सेकंड टेंजंट तुम्हाला ड्रॉ करायचे आहे. साहजिकच क्यू पासून ए पर्यंतचे डिस्टन्स इट मीन्स याला आपण लेंथ ऑफ टेंजंट सेगमेंट असं म्हणतोय. हे डिस्टन्स आणि क्यू पासून बी पर्यंतचे डिस्टन्स हे सेमच असते. आपण थर्ड चॅप्टरमध्ये त्या ठिकाणी एक थेरम बघितले, त्या थेरमनुसार त्या दोन्हीचं जे आहे ते दोन्हीचं तुम्हाला लेंथ जी आहे ती इक्वलच पाहायला मिळेल. त्या थेरमचा यूज करूनच हे आपण केलेलं आहे. आणि मग त्याच्यानंतर नंतर तुम्ही एक्स्ट्रा रेडियस इथं दाखवा, म्हणजे सर्कल तुमचं म्हणजे फिगर जी आहे ती फिगर कम्प्लीट होईल. एवढंच तुम्हाला करायचं आहे, बाकी त्याच्यामध्ये जादा काही नाही. आणि एकदा पुन्हा रिपीट आपण करूया. सुरुवातीला पहिल्यांदा
गिवन काय असेल ते रेडियस दिलेलं असेल त्या रेडियसचं आपण सर्कल ड्रॉ करून घ्यायचं. सेंटर काय असेल त्याचा उल्लेख करा. सेंटरपासून बाहेरचा जो पॉईंट दिलेला असतो तिथपर्यंत आपण सेगमेंट ड्रॉ करून घ्यायचा. या पद्धतीने सेगमेंट ड्रॉ करा. त्याच्यातला मोर दॅन हाफ डिस्टन्स घेऊन वर आणि खाली या ठिकाणी आर्क मारून घ्या. या पद्धतीने आर्क येथील पी या पॉईंटवर ठेवून आणि क्यू या पॉईंटवर ठेवून हे आर्क मारून घ्या. त्यातनं पास होणारी ही लाईन ड्रॉ करून घ्या. ही लाईन ड्रॉ केल्यानंतर जो इंटरसेक्शन पॉईंट आहे तो एम कन्सिडर करायचा आहे. इथून इथपर्यंतचं डिस्टन्स घेऊन सेकंड सर्कल तुम्हाला काढायचं आहे. या पद्धतीने फिगर तुमची तयार झाली की हे जे इंटरसेक्शन पॉईंट आहेत याला त्यांनी नाव दिलं असेल तर त्या नावाचा उल्लेख करा. अन्यथा तुम्ही ज्यादा कोणतीही नाव उल्लेख करा. त्याला आपण ए आणि बी कन्सिडर केलेलं आहे. आणि ए आणि क्यू आणि पुन्हा बी आणि क्यू यातनं पास होणार लाईन ड्रॉ करा. इट मीन्स त्या टँजंट झालेले पाहिजे. याची लेंथ देखील काय वेळेला मोजायला सांगितलं ते ही लेंथ इथून इथपर्यंत घ्यायची. म्हणजे क्यू पासून ए पर्यंतचीच लेंथ घ्यायची, पुढचे घ्यायचं नाही आहे. ही जेवढी लेंथ आहे तेवढीच क्यू पासून बी पर्यंतची असणार आहे. आता सेम आपल्याला बाकीचे एक्झाम्पल सॉल्व्ह करताना हेच करायचं, बाकी दुसरं काहीही करायचं नाही. सेकंड याच्यामध्ये आपल्याला सांगितलं ड्रॉ सर्कल विथ रेडियस 4.1 सेंटीमीटर सांगितलेलं आहे. कन्स्ट्रक्ट टँजंट टू द सर्कल फ्रॉम पॉईंट ॲट अ डिस्टन्स 7.3 सेंटीमीटर फ्रॉम द सेंटर. आता ही वर जी फिगर दिलेली आहे त्याच पद्धतीने नावाचा उल्लेख केला नाही. हीच नावं घेऊन तुम्ही फक्त त्या ठिकाणी मेजरमेंट घ्या. रेडियस दिलेलं तुम्हाला 4.1 सेंटीमीटरचं सर्कल काढून घ्या. त्याच्यानंतर पुन्हा तुम्हाला डिस्टन्स दिले 7.3. पी पासून क्यू पर्यंतचे डिस्टन्स हे आता 5.5 घेतले त्याच्याऐवजी 7.3 घ्या, इथंपर्यंत येईल. त्याच्यानंतर पुन्हा तुम्हाला काय करायचं आहे, पी आणि क्यू मधलं मोर दॅन हाफ डिस्टन्स घेऊन आर्क मारून घ्यायचे. त्यातनं पास होणारी लाईन इट मीन्स परपेंडिक्युलर बायसेक्टर काढा. हा इंटरसेक्शन पॉईंट मिळेल. इथून इथंपर्यंतचे डिस्टन्स घ्या, सेकंड सर्कल काढून घ्या आणि ते काढल्यानंतर याला नावं द्या आणि हे जॉईन करा. इट मीन्स या टँजंट होतील. म्हणजे अशाच पद्धतीची ही फिगर आहे, फक्त मेजरमेंट तेवढं चेंज आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल जे तुम्हाला दिले ड्रॉ सर्कल डायमीटर दिले, तर फक्त फसवलेलं आपल्याला डायमीटर 6.4 सेंटीमीटर दिलेलं आहे. टेक अ पॉईंट आर ॲट अ डिस्टन्स इक्वल टू इट्स डायमीटर. जेवढं डायमीटर आहे तेवढंच त्या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे. फ्रॉम दी सेंटर ड्रॉ टँजंट फ्रॉम पॉईंट आर. आर या पॉईंटमधनं तुम्हाला काढायचं. सुरुवातीला आपण असं केलं डायमीटर दिलं, त्याच्या हाफ केलं तर रेडियस मिळेल. त्याचा 6.4च्या हाफ केलं तर 3.2 सेंटीमीटरचं सर्कल पहिला काढून घ्या. या पद्धतीने आपण सर्कल काढून घेतलं. त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला पी पॉईंट आहे. पी पासून जेवढं डायमीटर आहे आर, आर हा जो पॉईंट आहे तो डिस्टन्स इक्वल टू इट्स डायमीटर. म्हणजे डायमीटर किती आहे 6.4. म्हणजे याचा अर्थ पी पासून बाहेरचा जो पॉईंट आपण आर घेणार आहे त्याचं डिस्टन्स घ्यायचं आहे 6.4. याचा अर्थ हा ओ सेंटर घेतलेला इथं. एक मिनिट, सेंटर आपल्याला इथं पी दाखवलेलं आहे, इथं पी पाहिजे आहे ना, त्याच्यात करेक्शन करून घ्या. इथं पीच्या ऐवजी याला ओ कन्सिडर करा. इथं ओ घेतलेलं आहे. ओ पासून बाहेरचं डिस्टन्स आपण आर घेतलेलं आहे. हे जे डिस्टन्स आहे ते 6.4, कारण जेवढं डायमीटर दिले तेवढंच या ठिकाणी घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं, याच्यातनं मोर दॅन हाफ डिस्टन्स घेऊन वर आणि खाली आर्क मारून घ्या. याचा अर्थ त्याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा. म्हणजे नेक्स्ट स्टेप तुम्हाला असेल ओ आणि आर मधलं मोर दॅन हाफ डिस्टन्स घेतलं वरच्या बाजूला, तसंच खालच्या बाजूला आपण इंटरसेक्शन करणारे पॉईंट काढून घेतले आर्क मारून आणि यातनं पास होणारी लाईन आपण ड्रॉ केली. आता ही लाईन जी आहे ही सर्कलला टच केलेली आहे. त्याच्यावरती रिझन असं आहे की आपण जेवढा रेडियस घेतलाय त्याच्या डबल हा सेगमेंटची लेंथ घेते. त्यामुळे साहजिकच एक प्रकारे टँजंट देखील झालेली पाहायला मिळेल. पुन्हा यम हा इंटरसेक्शन घ्या. इथून इथंपर्यंत डिस्टन्स घेऊन सेकंड सर्कल जे आहे ते सेकंड सर्कल तुम्हाला काढायचं आहे. नेक्स्ट स्टेपमध्ये तुम्हाला या पद्धतीने ती फिगर झालेली पाहायला मिळेल. त्याच्यानंतर तुम्हाला हा इंटरसेक्शन पॉईंट मिळाला. इंटरसेक्शन पॉईंट याला नावं द्या. सपोज याला ए आणि बी हे नाव दिलं. पुन्हा हे जॉईन करून घ्या, हे जॉईन करून घ्या. याचा अर्थ या पद्धतीने आपल्याला ही कंप्लीट फिगर झालेली पाहायला मिळेल. आता पहिल्या फिगरमध्ये आणि दुसऱ्या फिगरमध्ये काय बदल आहे, तर पहिल्या फिगरमध्ये ही लाईन जी आहे ती आत आलेली, परपेंडिक्युलर बायसेक्टर सर्कलच्या आत आलेली आहे. त्याचं रिझन असं आहे की जेवढं रेडियस दिलेलं आहे त्याच्या डबल आपण केलं तर त्याच्यापेक्षा ही लेंथ स्मॉल असल्यामुळे हे आत येते. आपण त्याचा विचार करायचा नाही. आपण फक्त एवढंच करायचं की हा जो सेगमेंट ड्रॉ केलेला आहे त्याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा आहे. जर ही लेंथ कमी असेल तर तो आत येईल. एक्झॅक्टली डायमीटर इतकी जर आपल्याला मिळत असेल तर त्या ठिकाणी सर्कलला टच होईल. आणि त्याच्यापेक्षा ग्रेटर जर असेल तर साहजिकच आपल्याला ते थोडंसं बाहेर. आता इथं तुम्हाला जेवढा रेडियस आहे त्याच्या डबल केलं तर डायमीटरचीच लेंथ इथं मिळाली असल्यामुळे सर्कलला टच केलेलं आहे. त्यानंतर त्याच पद्धतीने आपल्याला नेक्स्ट एक्झाम्पल तुम्हाला दिले ड्रॉ सर्कल, रेडियस दिलेले 3.4 सेंटीमीटर आणि सेंटर ई दिले. टेक अ पॉईंट एफ ऑन द सर्कल. टेक
अनादर पॉइंट ए सच दॅट ई बिटवीन एफ बिटवीन ए दिलेलं आहे अँड एफ ए इज इक्वल टू 4.1 सेंटीमीटर ड्रॉ टँजंट टू द सर्कल फ्रॉम पॉइंट ए. आता त्याच्यात थोडंसं फसवण्याचा प्रयत्न केला पण आपण त्याचा विचार करूया इथं. पहिला सर्कल काढून घ्या. एक एक कंप्लीट करायला काय हरकत नाही. रेडियस दिलं आहे 3.4. सर ई हा पॉईंट आपण घेतलेला आहे. सेंटर ई दिलेलं आहे त्यांनी 3.4 सेंटीमीटरचा आपण या ठिकाणी सर्कल काढून घेतला. त्याच्यानंतर त्यांनी काय सांगितलंय की एफ हा पॉईंट सर्कलवर आहे. समजा मी या ठिकाणी एफ हा पॉईंट दाखवला म्हणजे तुम्हाला या पद्धतीने ई पासून एफ पर्यंतचे डिस्टन्स इट मीन्स रेडियस असणार आणि एफ पासूनचं डिस्टन्स पुढचं दिलेलं आहे त्यांनी. कारण ई आणि ए याच्या बिटवीन एफ हा पॉईंट आहे. एफ हा सर्क्युलर असणार आहे पॉईंट. त्याचबरोबर त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल टेक पॉईंट एफ ऑन सर्कल असं म्हटलेलं आहे. म्हणजे सर्कलवर घ्यायचं आहे आपल्याला. हा पॉईंट घेतला म्हणजे ही रेडियस झाली आणि इथून पुढं तुम्हाला 4.1 डिस्टन्स टाकायचं आहे. म्हणजे हे टोटल डिस्टन्स न देता तुम्हाला काय केलं दोन पार्ट मध्ये केले. एक म्हणजे रेडियसचा पार्ट आणि त्याच्यानंतरचा हा पार्ट दिला. इट मीन्स टोटल डिस्टन्स जर आपण पाहिलं तर या दोन्हींची सम केली तरी 7.5 आपल्याला मिळते. म्हणजे डायरेक्ट न देता त्यांनी इनडायरेक्ट फक्त फसवण्याचा प्रयत्न केला. मग आपण या पद्धतीने विचार करूया. एफ हा पॉईंट घेतला तिथनंच पुढे कंटिन्यू हे लाईन सेगमेंट आपण ड्रॉ केलेले आहे. याचा अर्थ ए हा पॉईंट या ठिकाणी मिळेल. आता आपल्याला आहे तशाच पद्धतीने कन्स्ट्रक्शन करायचं आहे. ई आणि ए याच्या मधलं मोर दॅन हाफ डिस्टन्स घ्या आणि हाफ डिस्टन्स घेऊन वरच्या बाजूला तसंच खालच्या बाजूला आर्क मारून त्यातनं पास होणारी परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करून घ्या. याचा अर्थ परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा आहे. या पद्धतीने मिळेल. ई आणि ए मधलं मोर दॅन हाफ डिस्टन्स घेतलं वर आणि खाली आपण आर्क मारून घेतले दोन्ही ठिकाणी ठेवून आणि यातनं पास होणारी आपण लाईन ड्रॉ केली. आणि हे तुम्हाला आता पाहायला मिळेल. आता हे सर्कलला टच करत नाही तर ते सर्कलच्या बाहेर आले. का तर हे टोटल आपण याच्यात डबल केलं तरी 6.8 येत आहे. मात्र ही टोटल लेंथ तुमची होती 7.5. त्यामुळे डायमीटरपेक्षा ग्रेटर असल्यामुळे साहजिकच हे थोडंसं बाहेर येणार आहे आपल्याला. आपण त्याचा विचार करायचा नाहीये. आपण हा सेंटर घ्यायचा. सेंटरपासून ई पर्यंत डिस्टन्स घेऊन सेकंड सर्कल काढून घेऊया. ही फिगर तुम्हाला या पद्धतीने सेकंड सर्कल काढलेलं आहे आणि इंटरसेक्शन पॉईंट या ठिकाणी या ठिकाणी मिळेल. त्याला ज्यादा तुम्ही नावं द्या. सपोज या ठिकाणी बी आणि सी हे नाव दिलं तर ए पॉईंट यातनं पास होणार लाईन ए पॉईंट यातनं पास होणार लाईन इट मीन्स टँजंट ड्रॉ करा. ही फिगर ही तुमची या पद्धतीनं कंप्लीट झालेली पाहायला मिळेल. म्हणजे तिन्ही टाईपच्या फिगर जरी असल्या तर ते फक्त एवढंच आहे याच्यामध्ये हे डिस्टन्स किती दिलेलं आहे त्याच्यावर ही लाईन काही वेळेला सर्कलच्या आत येते तर काही वेळेला एक्झॅक्टली सर्कलला टच करते तर काही वेळेला सर्कलच्या बाहेर येते. आपण हे डिस्टन्स किती आहे त्याच्यावर डिपेंड आहे. मग त्याचा विचार न करता फक्त आपण एवढं करायचं आहे. पहिलं सर्कल काढून घ्यायचं. जे काय असेल ते डिस्टन्स टाकून घ्यायचं. डायमीटर सेगमेंट मिळालं की याच्यातलं मोर दॅन हाफ डिस्टन्स घेऊन हे परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचं आहे. आणि हा इंटरसेक्शन पॉईंट आणि इथंपर्यंतचं डिस्टन्स घेऊन हे सेकंड सर्कल हे या ठिकाणी काढून घ्यायचं आहे. आणि हे सर्कल ज्या ज्या ठिकाणी छेदेल त्याला जादा नावं देऊन आपण त्या ठिकाणी ते जॉईन करून घेतलं की हे टँजंट सेगमेंट इट मीन्स टँजंट तयार झालेले पाहायला मिळते. या पद्धतीने हे 4 पॉईंट जे आहेत म्हणजे आपण टोटल 4.1 मध्ये तुम्हाला 2 पद्धतीचे एक्झाम्पल दिलेले आहेत आणि याच्यामध्ये हे 3 पॉईंट म्हणजे टोटल 5 पॉईंट तुम्ही जर व्यवस्थित लक्षात ठेवला असा की हा चॅप्टर पूर्णपणे कंप्लीट झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. या पद्धतीने हे एक्झाम्पल ही कंप्लीट करायचे. थँक्यू.